खादरवाडी गावातील रयत लोकांच्या जमिनींच्या नावांचे चुकीच्या पद्धतीने काढले जाण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। सरस्वती नगर पाइपलाइन रोड बेळगाव येथील रहिवासी आरटीआय कार्यकर्ते शिवाजी लक्ष्मण पाटील यांनी याबाबत लिखित तक्रार दिली आहे। शिवाजी पाटील यांनी सांगितले की खादरवाडी ग्रामपंचायत पिरणवाडी तालुका बेळगाव या गावातील सर्वे क्रमांक 407, 408/20, 409, 410, 411, 413, 414, 415, 416 आणि 417 या जमिनींची नावे भारत स्वतंत्र झाल्यापासून रयत लोकांच्या कब्जा वहिवाटीत होती। मात्र 2004 व 5 साली या नावे कोणत्याही कायद्याचा वापर न करता कमी करण्यात आली। पुढील प्रयत्नानंतर 1 जानेवारी 2024 रोजी शिवाजी पाटील यांनी सर्व पुरावे आणि कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालय, प्रिन्सिपल सेक्रेटरी डिझास्टर मॅनेजमेंट कर्नाटक तसेच डीसी ऑफिस बेळगाव यांच्याकडे तक्रार दिली आहे। गेल्या 2 वर्षापासून आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये पळापळी करत आहे खादरवाडीचे शेतकरी। कारण 2003-4 साली 4-5 या साली 7-12 उतार्यावरून आमचं खादरवाडी येथील रयत लोक सामायिक वहिवाट करतात हे नाव कमी करण्यात आलं आणि आदरणीय तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापासून वेगवेगळ्या निवेदनांच्या आधारे वेगवेगळ्या कायद्याचा आधार घेत आम्ही त्यांच्याकडं तहसीलदार कार्यालयामध्ये विचारणा केली असता योग्य ते प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज आम्ही तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार 2003-4 या सालाचे तहसीलदार आणि आत्ताचे इन्फॉर्मेशन ऑफिसर यांच्यावरती माहिती न दिल्याबद्दल आणि 2003-4 सालाचे तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या खादरवाडी येथील रयत लोक सामायिक वहिवाट करतात असा 7-12वर उल्लेख असलेला शब्द कायद्याचा कोणताही न वापर करता काढलेला आहे। त्याबद्दल 2003 साल या सालचे तहसीलदार आणि आत्ताचे इन्फॉर्मेशन ऑफिसर यांनी योग्य ती माहिती न दिल्याबद्दल इन्फॉर्मेशन ऑफिसर या दोघांवरती आम्ही आज कर्नाटका लोकायुक्त बेळगाव या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार आमच्या या प्रकरणातील एक आम्हाला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय ॲक्टिव्हिस्ट शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही कर्नाटका लोकायुक्तमध्ये कंप्लेंट दिलेली आहे आणि खादरवाडीच्या जनतेला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा करत आहे। धन्यवाद। शिवाजी पाटील यांनी म्हणाले की नावे कमी झाल्यामुळे सुमारे 180 एकर जमीन बेकायदेशीर पद्धतीने विक्रीसाठी आली आहे। त्यांनी तहसीलदार कार्यालयातील अधिच्या व वर्तमान कर्मचाऱ्यांवर योग्य चौकशी आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवाजी लक्ष्मण पाटील हे आरटीआय कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत। त्यांनी या प्रकरणात रयत लोकांना न्याय मिळावा यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अशा आणखीन अपडेटसाठी सबस्क्राइब करा वॉइस ऑफ पेरुग्रामला।